तारखेच्या नंतर 20 जुलैच्या नंतर आणखीन पावसामध्ये वाढ होणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात सांगायचं झालं तर सारांशमध्ये सांगतो की आज 17 तारखेपासून ते 5 ऑगस्ट पर्यंत राज्यात पाऊस असाच दररोज वेगवेगळ्या भागात पडतच राहणार आहे आणि जे संपूर्ण जे शेतकऱ्याचे पीक आहेत त्यांना सगळ्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतला। त्याच्यानंतर आषाढी एकादशी 25 तारखेला आहे तर पंढरपूरला मात्र दुपार 4च्या दरम्यान संध्याकाळी मात्र थोडाफार प्रमाणात पाऊस असणार आहे म्हणून यात्रेकरूंनी हे देखील अंदाज लक्षात घेतला, कारण की 25 तारखेला तिथं पाऊस थोडाफार पडणार आहे, जास्त काय असा मोठा नाही, म्हणजे नुकसानकारक नाही, मुसळधार तसा काही नाही, उगाच थोडा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज यात्रेकरूंनी देखील घ्यायचा म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर यात्रा परतल्याच्या नंतर राज्यात मात्र 27-28च्या नंतर बऱ्याच भागामध्ये काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे आज देखील त्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर इकडे जळगाव जिल्हा झालं, धुळे जिल्हा झाला, नंदुरबार जिल्ह्यात देखील काय होणार आहे, आज 17 पासून बऱ्याच भागामध्ये थोडाफार पाऊस वाढणार आहे, पण नंदुरबार जिल्ह्यात मात्र शेवटच्या आठवड्यात एक लो प्रेशर आहे, म्हणजे एक चक्रीवादळ आहे। चक्रीवादळ काय होणार आहे, इकडे 22-23च्या नंतर इकडे नागपूरकडून येत असल्यामुळे नागपूर, इकडे अमरावती, अकोला असं करत करत मध्य प्रदेशकडे जाणार आहे। मध्य प्रदेशकडून काय होणार आहे, इकडे इंदूरकडून इकडे लगेच इकडे जळगाव असं करत करत इकडे परत गुजरातकडे येणार आहे। गुजरातकडे येत असल्यामुळे नंदुरबारकडे येऊन तेच मुंबईकडे जाईल, त्याच्यामुळे काय होणार तरी मात्र पुणेकडे तिकडे सुरू होतील म्हणून हे अंदाज लक्षात। त्याच्यानंतर इकडे सांगली जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तिकडे पाऊस येणार आहे। तिकडे सध्या तरी असा मोठा पाऊस तिकडल्या भागात नाही म्हणून लातूर जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा ह्या भागातील शेतकऱ्यांनी, बीड जिल्ह्याच्या काही भागातील शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा। आता हे जे पाऊस येणार आहे म्हणजे आता 21 जुलैपासून जे जास्त पाऊस फक्त आता पूर्व विदर्भ आणि पश्चिम म्हणजे 14 जिल्ह्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर यात्रा परतल्याच्या नंतर मात्र महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। म्हणजे 27 जुलैच्या नंतर राज्यात मग 27 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान मग राज्यात सगळीकडे जोराचा पाऊस राहील म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। तसेच काही जिल्ह्यामध्ये आणखीन अद्यापही काही भागात पाऊस झाला नाही, त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्हा एक आहे, सोलापूर जिल्हा एक आहे, लातूर जिल्ह्याचा काही भाग आहे, धाराशिव जिल्ह्याचा भाग आहे, बीड जिल्ह्याचा काही भाग आहे, नांदेडचा काही भाग आहे, सांगलीचा काही भाग आहे। त्या भागात मात्र 21 जुलैपासून ते 5 जुलैच्या दरम्यान तिकडे देखील दररोज वेगवेगळ्या भाग 21 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान तिकडे देखील त्या भागात पाऊस पडेल आणि त्यांचे देखील पेरण्या होणार आहेत म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। नंदुरबार जिल्ह्यात देखील आता ह्या 15-16च्या दरम्यान म्हणजे 16-17च्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात देखील पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे नंदुरबार जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी। राज्यात मात्र 15 जुलै, 16, 17, 18ला विखुरलेल्या स्वरूपात भाग बदलत पाऊस पडणार आहे, सर्व दूर पडणार नाही, फक्त पाऊस सुरू होणार, एकदम असा बंद पडणार नाही म्हणून हे अंदाज खास करून अंदाज दिलेला आहे। कारण की प्रसार माध्यमातून खंड असा शब्द वापरला, तुम्हाला सांगू इच्छितो एकदम खंड म्हणजे की सगळा पाऊस बंद असतो होणार आहे। 16ला तो आणखीन पाऊस वाढत जाईल, 17ला पुन्हा आणखीन परत वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर विदर्भात मात्र पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे 6-5-11 जिल्ह्यामध्ये मात्र म्हणजे 15ला पाऊस सुरुवात होणार आहे, पण त्याच्यानंतर 20 तारखेच्या नंतर विदर्भात मध्ये मात्र चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर मुंबई पुणे नाशिक त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगर आणि उत्तर महाराष्ट्रात तिकडे देखील काय होणार आहे, 15 तारखेला थोडी पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा पुणेकरांनी, मुंबईकरांनी अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर ते पाऊस वाढत जाईल, नंतर हे देखील लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा एक वंचित, पावसामधून वंचित आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 15 तारखेला तुमच्या देखील पाऊस सुरू होणार आहे, पण शेवटच्या आठवड्यांमध्ये तुमच्याकडे देखील जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। विदर्भातल्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम म्हणजे 6-5-11 विदर्भातल्या जिल्ह्याला सांगू इच्छितो की जसं मुंबईकडे पाऊस, पुण्याकडे पाऊस पडला, नाशिककडे पडला, तशी परिस्थिती मात्र नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, ह्या अकोला, अमरावती इकडे, त्याच्यानंतर बुलढाणा, जळगाव, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली ह्या परिसरामध्ये जसा मुंबईकडे पाऊस पडला तसा मात्र
आता हे जे 20 तारखेच्या नंतर तिकडं पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. जास्त नागपूर तिकडं जरा जास्त, नागपूर भंडाऱ्याकडे जरा जास्त, वर्ध्याकडे जरा जास्त प्रमाण राहील म्हणून नागपूरकडल्या शेतकऱ्यांनी, वर्ध्याच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर आता वरुणराजाची खरी बॅटिंग आता तिकडे म्हणजे विदर्भाकडे. म्हणजे आता हे टप्पा विदर्भात, एक चक्रीवादळ, एक लो प्रेशर आहे, एका पाठोपाठ 2 लो प्रेशर आहेत, 2 प्रणाल्या आहेत. त्या जात असताना काय होणार, तिकडं पाऊस पडेल पण तिकडं ते चक्रीवादळ फिरत असल्यामुळे मराठवाड्यामध्ये काय होणार आहे, मराठवाड्यामध्ये इकडे रिमझिम पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं